नितेश राणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोनवरती. नितेश राणेंकडे आपण जाऊया. नितेशजी, तुम्ही या प्रकारचा आरोप यापूर्वी बऱ्याचदा केलेला आहे. तुम्ही अनेकदा माध्यमांसमोर या गोष्टीबाबत बोलला आहात की दिशा सालियांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या नसून तो खून आहे, बलात्कार आहे. याच्या पूर्वीपर्यंत हे आरोप अनेकांनी राजकीय म्हणून त्या आरोपांकडे बघितलं होतं, पण आज पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी हा आरोप केलेला आहे की त्यांच्या मुलीचा निर्घृणपणे खून आणि बलात्कार करण्यात आलेला आहे. तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया जाणून घेईल आणि मग नंतर तुमच्याबद्दल त्यांनी काय म्हणतात त्याच्याबद्दल जाणून घेईल. पण तुमचं काय म्हणणं आज त्यांच्या वडिलांनी जेव्हा आरोप केले तेव्हा? बघा, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय जी, आणि आपल्याला वाटत होतं मी राजकीय आरोप करतोय. आमच्याकडे असलेले पुरावे जे आम्ही संबंधित एजन्सीला दिले आहेत आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की दिशा सालियांचा खून, बलात्कार करून तिचा खून झालेला होता आणि ते वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचा स्वतःचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे मंत्री असताना त्यांनी हे जे काही थेरं केलेली ते आता ते सत्य बाहेर येत आहे. आता तरी महाराष्ट्राला आणि देशाच्या जनतेला कळेल की बाबा आम्ही ठीक आहे, आम्ही राजकीय आरोप करू, पण दिशा सालियांचे स्वतःचे वडील हेच अगर सांगत असतील की माझ्या मुलीचं असं झालेलं आहे, म्हणजे आता आदित्य ठाकरेंनी आणि त्यांना वाचवणाऱ्या लोकांनी बाहेरून उत्तरं द्यावी ना. आता कशाला बिळामध्ये लपतायत? आता ठीक आहे, नितेश राणे बाजूला राहिला, पण आता काय बोलणार? आता काय दिशा सालियांचे स्वतःचे वडील पण खोटं बोलतायत. किशोरी पेडणेकर संदर्भात जे त्यांनी त्या ॲफिडेव्हिट मध्ये उल्लेख केलेला आहे, म्हणजे ह्यांचे जवळचे लोक त्यांच्या घरी जाऊन त्या बिचारा आई वडिलांना धमकवणार आणि त्यांच्यावर दबाव आणणार आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी. याच्यासाठी या लोकांना सत्ता पाहिजे होती आणि मोठ्या महिला अत्याचाराबद्दल हे आमच्या सरकारवर आरोप करणार. सर्वात मोठा आरोपी हा तर मातोश्रीवर बसलेला आहे. नितेशजी, त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित केलाय की त्यांचं म्हणणं आहे, दिशा सालियांचे वडील म्हणतायत की अनलॉफुल अरेस्ट अँड हॅरेसमेंट ऑफ श्री नारायण राणे आणि नितेश राणे, बोथ ऑफ हुम हॅड पब्लिकली चॅलेंज द फॅब्रिकेटेड थिअरी. तुम्हाला असं म्हणणं आहे का की तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सध्याचे खासदार, तुम्हाला दोघांनाही हे केसबद्दल बोलण्यासाठी फॅब्रिकेटेड एक जी स्टोरी त्यांनी जो आरोप केलाय की सगळी खोटी एक कथा रचण्यात आली होती आत्महत्येची, ती तुम्ही एक्सपोज करताय म्हणून तुम्हाला त्रास देण्यात येत होता, असं देखील त्यांनी म्हटलंय? हो, म्हणजे आता तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा आमचं घर का तोडायला हे लोक निघालेले, माझ्यावर का खोटे गुन्हे टाकलेले. म्हणजे एका तुमच्या उद्धव ठाकरेंना स्वतःच्या मुलाला आवरायचं नाहीये, पण स्वतःच्या मुलाच्या चुकीच्या गोष्टी लपवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राजकीय विरोधकांना हिशोब चुकते करायचे, त्यांच्यावर दबाव आणायचा आहे, सत्तेचा गैरवापर करायचा आहे. आता तिचे वडीलच बोलतायत, तिचे स्वतःचे वडील बोलतायत. आता तरी आदित्य ठाकरेंनी बाहेर येऊन बोलावं, सांगावं की काय झालेलं 8 जूनच्या रात्री, का तिथे लहान मुलांना का आणलेलं 8 जूनच्या रात्री त्यांनी सांगावं. आता तरी खरं हा तर फक्त 10% त्यांनी बोललेलं आहे दिशा सालियांचा विषय. त्या पार्टीमध्ये लहान मुलांचं काय इन्व्हॉल्वमेंट होतं त्याची पण माहिती त्यांनी बाहेर दिली पाहिजे. तुमच्याकडे काय अधिकची माहिती आहे का नितेशजी? तुम्ही नेहमी सांगत असाल तुमच्याकडे याबाबतची अधिक माहिती आहे, पुरावे आहेत. तुम्ही आता जर त्यांच्या वडिलांनीच आता हे आरोप केलेत, कारण त्यांच्या वडिलांचं तुम्हाला आठवत असेल आधीचं स्टेटमेंट होतं की मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही, माझ्या मुलीला याच्यात राजकारण ओढू नका. एक मिनिट ऐकून घ्या सुतारजी. त्यावेळी किशोरी पेडणेकर ह्यांच्या घरी गेल्या, यांच्या 2-3 तास ह्यांच्या घरी बसल्या, बिचारा त्यांच्या आई वडिलांवर प्रेशर आणलं, त्यांना धमकवलं आणि म्हणून ते बिचारा आई वडिलांनी त्या प्रेशरमध्ये त्या सगळ्या गोष्टी म्हणत शेवटी एक वडिलांचं हृदय असतं, त्याची एक तरुण वयातली मुलगी ह्याच्यामध्ये वारली, तिचा मृत्यू केला, हत्या करण्यात आली त्याची. म्हणून शेवटी तिने सत्य सांगितलेलं आहे. आणि मला जे काय सांगायचं आहे ना सुतारजी, हे तुम्हाला सांगण्यापेक्षा मी एजन्सीला कळवलेलं आहे. आता तुम्ही टप्प्याटप्प्याने बघा. शेवटी आता कोर्टापर्यंत हा विषय गेलेला आहे. मला न्यायालयावर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे. मला विश्वास आहे की दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतला आमच्या देशाचं न्यायालय निश्चित पद्धतीने न्याय देईल. पण त्यांनी आणखी एक मागणी केली याच्यात नितेशजी. त्यांचं म्हणणं आहे की हा खटला महाराष्ट्राच्या बाहेर चालवला जावा, फ्री अँड फेअर ट्रायल होण्यासाठी. तुम्हाला असं वाटतं का? शेवटी बघा, न्याय भेटला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. माननीय कोर्टाने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. ते सुज्ञ लोक आहेत, मला विश्वास आहे योग्य पद्धतीने निर्णय घेतील. ठीक आहे नितेश राणेजी, खूप खूप आभार. तुम्ही आमच्याशी बोललात या सगळ्या घटनेबाबत, तुम्ही तुमचं मत व्यक्त